खूप ग्रेट पर्सनॅलिटी आहे आणि बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही युनिक असतं. आणि काही करायचं म्हटलं आज एमडीला म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागणं खूप मोठी गोष्ट असते. मुलांची कधी कधी आयटीआयला नंबर लागत नाही कॉलेजला. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम असतात. तर सरांना मी आमंत्रित करतो आणि सर 2 शब्द सांगा. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. एकदम रिलॅक्स राहा, काही एकदम मोठं शिकून आलं असं तसं काही नाही. माझं नाव डॉक्टर निलेश पवार, मी पुरंगीचा आहे. आता सध्याला पाचोऱ्याला राहतो. म्हणजे MBBS रशियामध्ये झालेलं आहे आणि माझं MD जे आहे ते रेस्पिरेटरी मेडिसिनमध्ये मी आता करायला जाणार आहे, बरोबर. आणि तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर भरपूर भेटतील, तसलं काही मी काही सांगणार नाही, कारण की सरच तुमच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. तुम्हाला बाहेर जायची गरज आहे का? मी तरी ऐकलं की सर एकदम कमी खर्चामध्ये तुम्हाला शिकवतो. आता आम्ही शिकलेलो आहे, मी आता दिल्लीला शिकलेलो आहे, मुंबईला शिकलेलो आहे, रशियाला जाऊन आलेलो आहे, आता आग्र्याला माझं सिलेक्शन झालेलं आहे. खर्च हा भरपूर येतो, बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला या कमी खर्चामध्ये सर शिकवत आहे, त्यासाठी त्यांचे खरंच तुम्ही मनापासून आभार. मी तर तुम्हाला असं सांगेल की तुम्ही बोलता की इलॉन मस्क, बिल गेट्स आणि यूट्यूब, काही लांब जायची गरज नाही. तुमचे आई वडील आणि सर हेच तुमच्यासाठी. मी सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल नांद्रा इथे शिकलेलो आहे. पहिली ते चौथी मी मराठी शाळेत शिकलो. व्हॉट इज युअर फेवरेट डिश? माय फेवरेट डिश इज पावभाजी. एवढंच मला यायचं, काही एकदम तुफान काही यायचं नाही. पण शेवटी काय कन्सिस्टन्सी लागते स्टडीमध्ये. तुम्ही आज स्टडी करताय, कसं होईल काय होईल. आपण सरांचे डायलॉग ऐकले मी, आर्मी लवर, वर्दी लवर वगैरे, एकदम भारी. आणि ते खरं मोटिवेशन आहे आणि तसंच तुम्हाला पाहिजे, कारण की आपण सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. काही लयच पैसा आहे कोणाकडे बघू, एकदम सामान्य कुटुंब आहे, पण काहीतरी करून दाखवायचंय, आई वडिलांसाठी करून दाखवायचंय. या सरांसाठी सर केव्हा खुश होतील माहिती का? फी घेताना नाही खुश होणार ते, जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल ना, सर खुश आहे, माणूस क्लिअर राहतो. तुम्हाला मेहनत करायची. परिस्थिती प्रत्येकाची नाजूक आहे. परिस्थिती कारण देत बसायची नाही. माझी परिस्थिती अशी आहे, मग आमची आई शेतात जाते, वडील शेतात जाते, मान्य आहे, पण ते बाजूला सारायचं. परिस्थितीला दोष देत बसायचा नाही, त्याची परिस्थिती तुम्हाला सुधारायची आहे, बरोबर आहे का नाही? आपण म्हणतो ना, उम्र लगा रहता परिस्थितियां बदलने में गालिब. उम्र लगा रहता परिस्थितियां बदलने में गालिब. जिस दिन मनस्थिती बदली परिस्थितियां खुद ब खुद एकदम व्यवस्थित अभ्यास करायचा. आणि तुमचं ग्राउंड वगैरे तुमचं प्रिपरेशन हे चालतं. तुम्ही रनिंग करता, बरोबर आहे का नाही? आता पुरंगीला 2 केसेस झाल्या, एकदम रनिंग केल्यामुळे त्यांना सिनकोपल अटॅक आला, एकदम कोलॅप्स झाले ते खाली. तर सिनकोपल अटॅक म्हणजे काय? तुम्ही सर्व जर रनिंग वगैरे करता ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे का, एकदम एक्झर्शन नाही करायचं, थोडं सुरुवातीला वॉर्मअप वगैरे करायचं. हे सिनकोप काय येतं माहिती का? मेंदूला तुमचा रक्तस्राव हा कमी होतो. का कमी होतो? हृदयाची ऍक्टिव्हिटी एकदम वाढते, त्याच्यामुळे काय होतं, हृदय पंप करणं थांबवतो आणि मेंदूला रक्तस्राव हा कमी होतो. त्याच्यामुळे सिनकोपल अटॅक येतो आणि त्याच्यामुळे चक्कर येतो, बेशुद्ध होतं. तर अशा वेळेस काय करायचं? भरपूर पाणी वगैरे, वॉटर इनटेक व्यवस्थित घ्यायचा. तुमचा डाएट व्यवस्थित पाहिजे. आता तुम्ही रनिंग करतात किंवा फिजिकल फिटनेस तुम्हाला माहिती आहे, चेस्ट हाईट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतात, बरोबर आहे का नाही? तर त्याच्यासाठी प्रोटीन डाएट हा तुम्ही घेतला पाहिजे. प्रोटीन म्हणजे काय? जसं अंडे आहेत, चिकन आहे. समजा कोणी नॉनव्हेज नाही खात असेल तर त्याला काय, मटकी वगैरे, मोड आलेले, पनीर आहे, या गोष्टी तुम्ही खायला पाहिजे. का खायला पाहिजे? कारण की आपली बॉडी असं म्हणते का, चला चला आज कचोरी आली, आज समोसा आला, असं म्हणते का बॉडीला माहिती कचोरी समोसा काय नाही. बॉडीला काय माहिती? प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, न्यूट्रिशन हे माहिती बॉडीला. तर त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? अंडे, एक अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन. आता तुम्ही जिमवाले पाहिलेत ना, तर समजा एखादं तुझं वजन किती आहे? 68 kg, तर इंटू 2 करायचं, म्हणजे किती? समजा 140, तर त्याला 140 ग्रॅम प्रोटीन लागेल. कधी? जेव्हा हा बॉडी बिल्डर होईल तेव्हा. पण नॉर्मली रेंज तुम्हाला अप्रॉक्स रेंज सांगतो, त्याला 100 ग्रॅम प्रोटीनची आज गरज आहे एका दिवसातून, बरोबर. मग तो मेजर करेल. आपण शिकलं पाहिजे आपल्या बॉडीबद्दल. आपण कधी शिकलं पाहिजे, असं नाही की तुम्ही डॉक्टरच पाहिजे. स्वतःचा बॉडीचा स्वतःला माहितीच पाहिजे की आपली बॉडी कशी वर्क करते, काय करते. शेवटी तुम्ही आता फिटनेस आहे, कोणी पोलीस बनेल, कोणी आर्मीमध्ये बनेल, तर फिटनेस हा महत्वाचा आहे. म्हणजे तुमचा फ्लॅट फूट असेल किंवा तुमचे अँगल असतील हाताचे, या सर्व गोष्टी तिथं पाहिल्या जातात ना. हा, तरी आपल्याला माहिती पाहिजे काय. आपण फिटनेस मेडिकलला पॉईंट भेटला असं म्हणतो ना, तर ते पॉईंट काय असतात? तुमची इयर चेक केले जातील, तुमचे डोळे चेक केले जातील, तुमचे चीन चेक केले जाईल, चेस्ट, पाय, हे तर विचारायचं. आता असं आम्ही तुमनाच गाव नाही तर आम्ही नक्की विचारलं पाहिजे. असं काही नाही की हा बोल कसं काही विचारून तो बोलणार पण आहे राहिली असं.
आणि ते शिकायलाच पाहिजे, बरोबर की नाही. आता ते मला प्रॅक्टिस कुठे करायची आहे, पाचोऱ्याला, जळगावला, कुठे खानदेशीच भाग आहे ना, बरोबर आहे का नाही. आता माझ्याकडे एक आजी आली, ती बोलते बा मला गायहाटा आहे. गायहाटा म्हणजे काय, आता जर मला माहित नसेल तर मी ट्रीट करू शकतो का, मी विचारू आजी गायहाटा म्हणजे काय, नाही गायहाटा म्हणजे काय विकनेस हे मला माहित पाहिजे, तुमची व्होकॅब्युलरी चांगली पाहिजे. असं नाही फक्त शिकून आले आणि खूप मोठं झालं नाही, डाऊन टू अर्थच पाहिजे. आणि ते सराच्या कामातून मला आज दिसतंय, कारण की तू मला शिकवणं खूप मोठं चॅलेंज आहे. कारण की सामान्य परिस्थितीत आणि ते त्यांना आनंद तो वेगळाच आहे. कारण की तुम्ही शिकले म्हणजे गावाची प्रगती होईल, आपल्या पंचक्रोशीतील प्रगती होईल. त्याच्यामुळे सर्वांनी प्रिपरेशन एकदम करायचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, सातत्य. हुशारला महत्व नाही, हा एकदम हुशार आहे तो एकदम हुशार आहे, काही नाही हुशार नसतं, कन्सिस्टन्सी राहतं. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी जेव्हा रशियाला गेलो पहिल्या वर्षाला, मला इंग्लिश पण टांपून काही यायची नाही, रशियनचा काही संबंध नव्हता दूरपर्यंत. आणि मला पहिलं म्हणजे अॅनाटॉमी नावाचा सब्जेक्ट असतो, ह्युमन बॉडी, तुमचं हृदय कुठे आहे, तुमचं लिव्हर कुठे आहे, तुमच्या किडन्या कुठे आहेत याच्यावर. तर त्या मॅडमने मला पहिल्याच बेंचवर बसून होतं, पहिल्या बेंचवर बसून चांगलं ध्यान व्हा ठेवा त्यांच्यासाठी मी पहिल्या बेंचवर बसून 15-16 विद्यार्थ्यांचा आमचा हे होता ग्रुप. तर त्या मॅडमने पहिला बसून दवाईच्या पाठवून तापू आहे म्हणजे काही रशियन मध्ये बोलले की मला एक्सप्लेन कर बा काय काय. तर व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे मणक्याचं हाड, मला मणक्याचं एक हाड दिलं आणि माझ्या हातात दिलं. तर पहिले तर मी ते उलटच पकडलं, आपलं काही वाचणं गिसणं काही घेऊन दिलं ना, असं म्हणतो बापरे काय नसेल असं हात तर करत होता मग सांगणार म्हणजे असली परिस्थिती ती होते. येतात येतात प्रावीण नाही म्हणजे मला काय केलं त्यांनी फेल केलं. म्हणे काही मन वरली तरी, कारण की गन मास्तर बोलले ताई बाईनी भर पडी तर पुढे काय विचारायचं. परत दुसऱ्या दिवशी आलं येऊन जसं नाही पहिला बँचवर काढ असेल शेवटी जाई बटू आता काही संबंधी रिलायन्स बटू काही वाटेल वाचेल नव्हतं. तिने म्हणलं दवाच्या बाजूला होतं किती म्हणजे काय इथे म्हणे मला सांग म्हणे. म्हटलं तुला आज पण पकडायचं असं काही वाचेल एवढं आज काहीतरी वेगळे विचारी सर ती तरी नेमकं धरून वाचेल असं. परत तेशी सर काय आज म्हणे ना ते शिधं धरा ती दांडी पहिले काल दिवशी आई वरती होती आज खाली होती. मग आता बोल म्हणे तो तर काही संबंधी आपला आज पण मी तो परत मला तिने फेल केलं. परत निघाले. मग आमचा दादा मोठा तो MS होतो, तो माझा सिनियर होता. मी घरी गेलो म्हटलं हो तिकीट खरेदी आपले काही व्हावा नाही घर फोनला येते पैसा मागायला मी जास्त आपलं काही संबंध नाही. तू बोलतोय अरे येणार का म्हण तू तुला घरी जायचं म्हणते मग एवढ्या शहरी तर नाही सर बाग तर बरोबर आहे सर म्हटलं असं म्हणते मग चिडवतील मग तर जाऊन काय करू मग तू थोडं वाचू म्हणजे सांगायचं उद्देशासारखं म्हणजे थोडं वाचायला घेतलं. मी परत गेलो दुसरं दिवस मग तिचं सर्वायकल व्हर्टेब्रा एवढं बोललो बरं कमी लगेच ती बोलली की याच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणे हा काहीतरी बोलला आहे म्हणे. बरं मग मी म्हटलं परत तिने मला फेलच केलं बरं एवढं बोललो परत फेल केलं. मग असं सतत जायचो फेल करायची पास करायची जायचो फेल करायची पास करायची. एका वर्षानंतर अॅनाटॉमी नावाची एक्झाम आली त्याच विषयाची एक्झाम आली. तर 18 मुलं होतो ना आम्ही त्या 18 मधनं 14 मुलांना एक्झाम देण्याची संधी मिळाली. त्या 14 मध्ये मी चुकून होतो बरोबर. आणि ना तिथं मार्क्स ही होती म्हणजे 5 म्हणजे एक्सलंट 4 म्हणजे गुड 3 म्हणजे सॅटिस्फॅक्टरी आणि 2 म्हणजे फेल अशी मार्किंगची पद्धत होती. तर त्या 14 मुलांमध्ये 13 मुलांना 3 होते आणि एका मुलाला 4 होते आणि तो एक मी होतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हुशारला महत्व आहे का नाही महत्व कशाला आहे कन्सिस्टन्सी. त्याच्यामुळे तुमच्याकडे काय पाहिजे सातत्य पाहिजे आणि सॅक्रिफाईस. तुम्हाला त्याग करावाच लागेल. तुम्हाला कम्फर्ट झोन हा सोडावाच लागेल. कम्फर्ट झोन म्हणजे काय ते गो मन पप्पा असं म्हणत मन मम्मी असं म्हणत मला हे करता येऊ नाही ते करता येऊ नाही आपलं काय मिळतं आपला बसली बातमी काय तुम्ही तिथंच हारले. पुढे जायचं तुम्हाला दुसरं पुढे हरू शकत नाही. तुम्ही जिंकाल कधी तुम्ही जेव्हा स्वतः प्रिपेअर आहात तेव्हा तुम्ही जिंकाल. कधी हारण्यापेक्षा ना होप ठेवलेले बरे. होप म्हणजे काय आशा. देअर इज होप इज स्ट्रॉंगर दॅन फिअर. म्हणजे काय कुठेतरी आशा आहे हो. घाबरण्यापेक्षा हारी जाण्यापेक्षा कधी आशा ठेव बरी. मी वाचू तर मला काय होईल फायदा होईल. मी वाचू तर फायदा होईल. नेहमी या व्ह्यूने जायचं आणि स्ट्रगल वगैरे. आणि मी कॉम्पिटिशन वगैरे आज काही मानत नाही. सर्वांकडे मोबाईल आहे. अर्धी पब्लिक मोबाईल मध्ये अर्धी पब्लिक बॅनर मध्ये राहते. वाचता किती
खूप कमी लोक. त्याच्यामुळे मी आज बोलतो की आज काहीच कॉम्पिटिशन नाही. तुम्ही थोडंसं वाचा, थोडं प्रिपेअर व्हा, तुमचं सिलेक्शन 100%. त्याच्यामुळे वाचणं आपल्या हातात आहे. आपल्या हातात काय आहे? वाचणं. एक्झामला काय येईल ते तुमच्या हातात आहे का? नाही. प्रिपरेशन करणं, तुमचं मेडिकल फिटनेस असेल किंवा वाचणं असेल, या गोष्टींचं कॉम्बिनेशन जेव्हा बसेल तर तुम्ही काय व्हाल? सिलेक्ट व्हाल. त्याच्यामुळे तुमच्या हातात काय आहे? अभ्यास आणि कन्सिस्टन्सी. या 2 गोष्टी करा, तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेच मरण नाही. मी तुम्हाला याशी जर लाईन आहे, लाईनच्या तुम्ही तिकडे एक पाऊल फक्त इकडे यायचंय, ती लाईन क्रॉस करू. आणि ती लाईन म्हणजे कोणती? एक सिलेक्शनची लाईन. तुमची पूर्ण लाईफ ही चेंज होणार. त्याच्यामुळे आणि मला तरी वाटतं तुम्हाला कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये इझिली तुम्ही पैसे भरू शकाल. तुमच्या आई वडिलांवर तुम्ही हसू, त्यांच्यावर ते हसतील तुमच्यामुळे, त्यांना अभिमान वाटेल. ह्या गोष्टी करायला तर काहीच लाज वाटायला नाही. बरोबर आहे का नाही? तुम्हाला जर म्हणजे तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटेल, या गोष्टी करायला काही वाईट वाटतं का? काही वेगळं वाटतं का? त्याच्यात काही आहे का? त्या गोष्टी केल्या पाहिजेत का नाही? स्वतःसाठी केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या दैनंदिन गरजा जगतं तर कोणी? आजकाल स्विगी आहे, झोमॅटो आहे, ओला आहे, उबेर आहे, एकदम रिलॅक्स आहे. असेच येतात, असेच मरून जातात. कोणी विचारतं का? माझाही आणि दादांचाही असा काही मोठा संघर्ष हा नाहीये. पण जे काही अचिव्हमेंट केलं त्याच्यासाठी सरांनी आज आम्हाला इथं बोलवलं ना, हा माझ्यासाठी अभिमान आहे. कधी माझ्या आई वडिलांसाठी असेल, आजी आजोबांसाठी असेल. मी पण एक सामान्य कुटुंबातून आहे. आमचंही काही मोठं एकदम बॅकग्राऊंड होतं असं काही आहे का? त्याच्यामुळे हे कशामुळे शक्य झालंय? शिक्षणामुळे. आणि हा थोडा मोठा संघर्ष या गोष्टींमुळे हे झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? एकदम दणक्यात अभ्यास करायचा. आणि हे जे तुम्ही एकदम छोटे छोटे मुलं, आज माझं 30 बस आहे, 31 चालू आहे, अजून 3 वर्ष मी शिकणार आहे. आणि डॉक्टर तर लाईफ टाईम आज शिकतच असतो. बरोबर आहे का नाही? तुम्हाला हे 2, 4, 5 वर्ष वाचायचं आहे. एकदा तुमचं सिलेक्शन झालं की फॉर्ममा फिरा नाही गावमा. एकदम बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे करणार ना तुम्ही स्टडी? ओके, खूप भारी वाटलं सर तुमच्या मनापासून. सरांनी खूप कमी वेळात खूप काही आपल्याला शिकवून दिलेलं आहे. शिक्षणाचं महत्व सरांनी खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. ते पण आहे राहिले. तुमचे खूप आभार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, शिक्षण हे वागण्याचे दूध असते, ते पिलांना झटके येतात. झटकेवरून व्यक्ती आज MD पर्यंत पोहोचले. डॉक्टर सागर पाटील सर आणि डॉक्टर निलेश पवार सर दोघांचं मी खूप आभारी आहे. सरांनी बघा, सरही काही मोठ्या कुटुंबातून बिलॉंग नाही करत, म्हणजे शेतकरी कुटुंबातून आले. दोघांसाठी एक वाक्य सुंदर वाक्य बोलू इच्छितो, तर बोलू? जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता, जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता, वो जहां भी कदम रखते वहां कोई रास्ता नहीं होता. आपल्यासाठी इथपर्यंत आले, सध्या पाचव्याला राहतात, त्याच्यामुळे सरांचा विशेष आभार. डॉक्टर दादा आपल्या म्हणजे सेवेत होते कधी ना, आणि सांगितलेले सरांना खूप सारे शुभेच्छा देतो. आणि लवकरच त्यांनी आपल्या ग्रामीण भागात सेवेला आमच्यासाठी तत्पर असावं. आणि विशेष करून सर एक सांगू शकतो मला की आता जे मेडिकल फिजिकलला पोरं झाली, त्यांना थोडक्यात डाएटही सांगा. आणि त्यांनी इथून काय खबरदारी घेतली पाहिजे? बरोबर जेवणाची समजा किंवा आता 21 मुलं 21 पैकी आर्मीला फिजिकलला, त्यांची आता फिजिकल आहे 7 मार्च 30 फेब्रुवारी. बरोबर. डाएट म्हणजे बॉडीला काय लागतं? मी तुम्हाला जसं बोललो, प्रोटीन लागतं. प्रोटीन म्हणजे काय? तुम्ही आता स्वतःच्या बॉडीबद्दल स्वतःचं माहित करून घ्यायचं. काय प्रोडक्ट घेताय ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता प्रोटीनवाले प्रोडक्ट कोणते? त्याच्यात अंडे, बरोबर, त्याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य, त्याच्यामध्ये चिकन, मासे, नॉन व्हेज आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही ग्रॅमनुसार पण कॅल्क्युलेट करू शकता. जसं 1 अंड 6 ग्रॅम प्रोटीन आहे, 100 ग्रॅम चिकन मध्ये 12 ग्रॅम प्रोटीन आहे. म्हणजे तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. सोबत बॉडीला काय, तुम्ही एनर्जी वाया घालवता. रनिंग करणं म्हणजे काय? घाम आलं म्हणजे काय? तुम्ही एनर्जी फॅट बर्न होतंय, तर तुमच्या बॉडीला काय लागेल? कॅलरीज लागतील. तर कॅलरीज कशामधून मिळतील? डेट्स, खजूर खायचे, बरोबर. त्याच्यानंतर काजू, बदाम वगैरे, त्याच्यामध्ये फॅट आहे. आणि ते फॅट कोणतं आहे? हेल्दी फॅट आहे. आपण जे वडापाव, कचोरी, समोसाचं जे ऑइल जे तळलं ते फॅट, हे बॅड फॅट. ते कशात कन्वर्ट होतं? कोलेस्ट्रॉल मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला काय खायचंय? हेल्दी गोष्टी खायच्या, हेल्दी. तर त्याच्यामध्ये तुम्ही आता मी जसं मोड आलेलं बोललो, अंड बोललो, चिकन बोललो, पनीर बोललो, त्याच्याबरोबर काय करायचं? राईस मध्ये पण 2 प्रकार आहे. आपण सामान्य कुटुंबातले, तुम्ही नॉर्मली एक ब्राऊन राईस असतो आणि एक व्हाईट राईस असतो, बरोबर आहे काय? ज्यांना घेणं शक्य असेल ते ब्राऊन राईस घ्यायचं, ज्यांना नाही घेणं शक्य असेल त्यांनी व्हाईट राईस हा खाल्ला पाहिजे. एकदम हेवी जेवण करायचं. आणि जेवण करून तर कधी रनिंग आणि वर्कआउट या गोष्टी करायच्या नाही.
आणि भरपूर वॉटर इंटेक, म्हणजे तुम्हाला जवळपास 3-4 लिटर बॉडीला वॉटर इंटेक पाहिजे, कारण की तुमचं एक्झर्शन कंटिन्यू चालू राहतं, बरोबर आहे का नाही. आणि प्लस म्हणजे तुम्हाला ग्लुकोज युक्त गोष्टी खायच्या आहेत, म्हणजे थोडंसं गोड वगैरे, जसं मी बोललो डेट्स, काजू, आपलं हे खजूर वगैरे, या गोष्टी खाल्ल्या. बघा तुम्ही स्टडी करतात, बरोबर आहे का. आणि डोकं पण तर चालायला पाहिजे, डोकं चाली कसं तर त्याला काय लागेल, एनर्जी लागेल ना, बरोबर आहे काय. डोक्याला काय लागतं, ब्लड फ्लो. मी बोललो सिनकोप काय येतो, ब्लड फ्लो हा कमी झाल्यामुळे येतो. आणि दुसरं म्हणजे डोक्याला काय लागतं, ग्लुकोज. ज्या ग्लुकोज म्हणजे फ्रुट्स, फळं तुम्ही खाल्ली पाहिजे. फळं खाल्ल्याने काय होतं, ग्लुकोज मिळतं ब्रेनला, आणि ब्रेन अजून चालतो. आपण कोणती चक्की का आटा खाते हो भाई, आटा फाटा काही नाही खाते वो, फक्त असं फ्रूट वगैरे खाते, त्याच्यामुळे तुमचं काय चालतं, डोकं चालतं. तर या गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजे, आणि स्वतःच्या बॉडीबद्दल आपल्याला माहित पाहिजे. आणि प्लस तुम्ही आता हेवी जेवण करताय, जसं मी प्रोटीन खायला लावलं तुम्हाला, बरोबर, संडास गिंडास कोणतं वाल पाय, बरोबर आहे का नाही. तुम्ही फक्त प्रोटीन इंटेक करताय, तुम्हाला काय होईल, कन्स्टिपेशन. कन्स्टिपेशन म्हणजे काय, तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार आहे. तर त्याच्यासाठी काय लागतं, फायबर लागतं. आता फायबर कशामधून, प्लास्टिकनी बादली खायली. फायबर कशातून मिळतं, गाजर, काकडी, मोडा, बीटरूट, आपण त्याला काय म्हणतो, सॅलड. तर हे सॅलड वगैरे खाल्लं. आणि बऱ्यापैकी मुलांना आहे ना, रनिंग केल्यानंतर क्रॅम्प्स वगैरे, पाय दुखतात, होतं. हा, क्रॅम्प्स ते का दुखतात, तुम्ही डॉक्टर येले, तुम्ही काहीतरी मन विचारला बोल, मला बोलायला क्रॅम्प्स काय येतात माहिती का. तर बॉडी एकदम एक्झर्शन करते तुमची, कंटिन्यू तुमची बॉडी एक्झर्शन करते. एक लिमिट राहते, तुम्ही जर अशी मध्ये काहीतरी धरायला लावा बादली, कितला मिनिटं दर्शन, 1, 2, 5 थकी ना का बघ, ही मसल छोटी आहे, ही मसल काय, ही छोटी, ही मसल वीक आहे, त्याच्यामुळे काय होते, ती लवकर थकते. तसं पायाला मसल आहे, थोडी त्याची सहनशक्ती आहे, पण ती नंतर काय होणार आहे, थकणार आहे, त्याच्यामुळे क्रॅम्प्स वगैरे येतात. तर डॉक्टर काय रेकमेंड करतात त्याच्यासाठी, कॅल्शियमची सप्लिमेंट. तर तुम्हाला एक ब्रँड सांगतो मी, टॅबलेट शेलकाल 500 म्हणून येते, त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 असतं. तर ही टॅबलेट तुम्ही घेऊ शकता, पण कधी तुम्हाला एक्सेस क्रॅम्प होतोय, पण डॉक्टर ॲडवाइस एकदा आपण घेऊनच घ्यायची. बोलेले घर लिहिला सगळा पत्ता पुरा, तसं अजिबात करायचं ना. तर ते कॅल्शियम सप्लिमेंट, व्हिटॅमिन D3 आपण वन्स अ वीक, म्हणजे हप्त्यातून एकदा या टॅबलेट आपण घेऊ शकतो. आणि किंवा नॉर्मली काय करायचं, नॉर्मली मसाज करून घ्यायची. ऑइल वगैरे आपलं, ऑइल म्हणजे पहिलं नसतं, एक दरा पायात वडा, नाही तर बॉडी राहणार नाव पुरा, आपल्याला तशी बॉडी नाही पाहिजे. तुम्हाला ऍथलीट आपण फुटबॉलर बॉडी, तुमची फिट, तुमचा स्टॅमिना, तुम्हाला असतं ना 16 मिनिटात हे केलं, 17 मिनिटात हे केलं, काही रेकॉर्ड असेल तुम्ही 14-15 मिनिटात तो करायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला जर त्या कधी शक्य होतील, तुम्ही जेव्हा तुमच्या बॉडीवर स्वतः लक्ष द्याल तेव्हा. तुम्ही काही खावा नाही तर कसंही राहता, तर मग सर वैन कसं काय, असं शक्य नाही. तुम्हाला सॅक्रिफाईस, तुम्हाला मेहनत करावीच लागेल, तुम्ही कुठेही जा, मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि ECG मध्ये बोलतो ना आपण, खालीवर 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 लाईनी म्हणजे काय, जितताय, प्लॅटूनी म्हणजे काय, त्यामुळे काय, स्ट्रगल इज रिअल. तुम्हाला जायचं जे, आता मी असं सांगत नाही, तुम्हाला कोणी असं भेटलं का, दादा तुम्ही जिम मारे ना बघा 120 वरीच जगणार, तो जगेल 50, 70, 80, 100, कधी जास्त जगतो का तो, नाही. मग तो अजून फील करतो. आणि तुम्हाला माहिती कोणी टोमणं देतं, टोमणं म्हणजे माहिती ना, काय मी रे येडा आहे का तू, काय सोपं आहे का तू, पिलपिल्या कितला आहे, असं म्हणजे लोक असं म्हणतात. तुम्ही तिथं जाणून जा, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, स्वतः मेंटली फिट कधी राहतो आपण, जेव्हा तुमची बॉडी तुमची साथ आहे. मी बोलतो, मी नेहमी सांगतो कशाला, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही चांगली पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही जे खातात ना त्या चांगल्या गोष्टी खातात, ती जर चांगली असेल ना, तुमचा माइंड आणि तुमची बॉडी सर्व गोष्टी, प्रॉपर स्लीप पाहिजे. नाही तर मोबाईल देखील राहणार 2 वाजता. आणि मी काही तुम्हाला एकदम एक्स्ट्रा मोटिवेशन नाही देत की 3 वाजता थंड पाणीवर अंग धुईल आणि पायाला बोलू का मी, अजिबात नाही बोलू. हा, तर आपली बॉडी आपल्याला काय, आपल्याला साईन देते. तुमचं वर्कआउट कसं, प्रॉपर 7 to 8 आवर्स तुमची स्लीपी पाहिजे, प्रॉपर 7-8 तास तुम्ही झोपले पाहिजे, तेव्हाच तुमच्या स्टडीला. नाही तर बटार दिले गणपती बाप्पा काहीतरी लिखी, हा कारकुनी धंदा नाहीये. इथं काय लागतं, हा बस मॅथचं इक्वेशन आलं किंवा काहीतरी भूमितीचं, तुम्हाला एक जेही सब्जेक्ट असेल ते कधी चालणार आहे, एकतर सरांची प्रॅक्टिस. सर तुम्हाला जे शिकवतील, तुम्ही जी लर्निंग प्रॅक्टिस कॅपॅसिटी, सर काही तुम्हाला एकदम बोर्ड धरून शिकवणार नाही. एवढं मार्गदर्शन भेटलं त्यासाठी सरांचे खरं धन्यवाद.
भाई हे असं आहे बुवा मी तर तुमच्या बोललो पावभाजी पण मला माहिती होती काय म्हणतो अशी तर आपली सुरुवात होती पण स्वतःहूनच करावं लागेल आणि ते स्वतःहून तर करशील डाऊट विचारायचे सरांना तुम्ही डाऊट विचारले पाहिजे आता आम्ही भेटलो डॉक्टर विचारायचं असं मनात ठेवायचंच आहे की एकच काय विचारू एकच काय होईल काय नाही आज तुम्ही बऱ्यापैकी सोशल मीडियाचं हा ते एकदम शोरे वाडा आणि युट्यूब रील पाहण्यापेक्षा ना थोडंसं तुम्ही विचारायला पाहिजे हा आणि आता जी घटना झाली समजा बीडच्या त्या मुलाचं नाव मला माहित नाही तो 1600 मीटर पळाला नंतर मेडिकल पर्यंत व्यवस्थित गेला नंतर त्याला मग सिंकोपल अटॅक आला फर्स्ट काय म्हणजे त्याचा तोच आहे की तुम्ही खूप जास्त वर्कलोड करताय खूप जास्त रनिंग करताय आणि त्यानंतर म्हणजे हृदय तेवढं कम्पन्सेट करत नाही जे तुम्हाला रक्त पाहिजे मेंदूपर्यंत त्याच्या स्नायूपर्यंत सगळं ते होत नाहीये त्याच्यामुळे ही केस झाली पण एक करून घ्यायचं आमच्या गावाची त्याचं पण सेम तसं झालं होतं बेशुद्ध पडला होता दिसत नव्हतं क्रॅम्स आले होते थंड हात पडलं होतं इमर्जन्सी मध्ये मला घेऊन जावं लागलं 5 वेळा आणि 2 दिवसात तो रिकवर झाला बीपीच लागत नव्हती बोलायचं आता असं आहे तुम्ही ते व्हे प्रोटीन खाऊ नका ते काही जिम मध्ये माझ्यापर्यंत आपल्याला कधी डिनाय करतो सर तुम्ही की घेऊ नका प्लीज घेऊ नका अरे आपण तुम्ही द्या आणि आपलं स्टॅमिना आपल्या माहिती ना स्टेरॉइड आणि क्रिएटिनिन कधीच घ्यायचं आपली बॉडी थोडी बनवणे आपलं फक्त सिलेक्शन करणे सिलेक्शन झालं की लाईफ एकदम मस्त आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त सिलेक्शन आणि कधी कोणती एक्स्ट्रा गोष्ट घातक आहे आपल्यासाठी म्हणजे जसं जास्त पाणी पडी मरी घ्या घातक आहे बरोबर आहे कधी जास्त एकदम जेवण बैजबरी करी घ्या बरी घ्या घातक आहे बरोबर आहे जसं एक्सेस प्रोटीन बॉडीला गेलं घातक आहे आपण म्हणतो ना होई नका रे महिना 7 किलो वजन कसं वाढवतो काय येईल पा हे एकदम चुकीचं आहे बॉडी नॅचरली 1, 1.5, 2 किलो हे बॉडीला स्वतःहून करून द्यायचं काम बळजबरी करून द्यायचं नाही एका दिन वरून बटन बनवून द्यायचं नॅचरली घ्या व्यवस्थित नॉर्मल घ्या आम्ही पण कधीच कोणतंच काही सप्लिमेंट केलं आम्ही जिम पण केली त्याच्यामुळे ते सप्लिमेंटच्या नादी लागून आता कधीच वे प्रोटीन कधीच नका घेऊन सगळे डुप्लिकेट येत आहे मार्केटमध्ये सगळे डुप्लिकेट आणि चांगल्या मनाने प्रिपरेशन करा सर एक गोष्ट आता ते तर काही विचार घाबरतात नाही मी तर आता मला मेडिकलला जात त्याला डोळ्यातच बरोबर ते त्यासाठी त्यांना काय करावं लागेल क्रिएट नको झाला पाहिजे म्हणतात तत्पूर्वी त्यांना काय करावं पाहिजे ओमेगा 3 म्हणून एक सप्लिमेंट येते ते सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता किंवा फिश मासे वगैरे आपण बोलतो मासे आणि गाजर राईस आहे तुम्ही या गोष्टींचं कंटेंट व्यवस्थित गेलं पाहिजे आणि स्क्रीन टाइम हा कमी करायचा स्क्रीन टाइम म्हणजे काय मोबाईलची स्क्रीन दखडे म्हणजे आधी इंस्टाग्राम इथला टाइम जातो तो स्क्रीन टाइम तुमचा कमी झाला पाहिजे चांगल्या ऍक्टिव्हिटीचा वाढवा पण इतर स्क्रीन आणि ब्रेक घ्यायचा तुम्ही लायब्ररीमध्ये कन्सिस्टन्सीला 1.5 तास 2 तास 45 मिनिट्स प्रत्येकाची क्रायटेरिया आहे आता माझं सांगतो मी प्रिपरेशन केलं तर मी काय करायचो 1.5 म्हणजे 1-1.5 तासांचा स्टडी पिरियड ठेवायचो आणि त्यानंतर थोडं रिलॅक्स व्हायचो म्हणून लगे काहीतरी दखी लिहून काही तसं नाही रिलॅक्स होतो थोडं बॉडीला टाइम देतो थोडं फिरून यायचो झोप पण येते बरं बळजबरीने भावांनो स्टडी हा होत नसतो स्टडी हा आतूनच होतो आतून आत पेटले पाहिजे मी तुम्हाला बोला इलॉन मस्क बिल गेट्स यांची गरजच नाही आई वडील आणि हेच तुमचं मोटिवेशन आहे त्याच्यामुळे मार्गदर्शन कसं अभ्यास करायचं हे आमच्यापेक्षा सर सांगते आम्ही तर काहीच नाही हो हे तर असं तुम्हाला लाभलंय तुम्ही असं ना सरले निचोडीले व्हायला पाहिजे तुम्ही सरला पुरा फायदा लिहिला पाहिजे सर तुमचं काय विना मी सिलेक्शन झालं तर काय रिपोर्ट करते ह्या वेळी तुम्ही खरंच हे घेतलं पाहिजे आणि तेव्हाच तुमचं कसं आहे दादा एक्झाम्पल दिला तर दादा असं म्हणणं आहे की सिच्युएशन चेंज होईल दिवसेंदिवस आता पहिलं कसं म्हणे टेडी इंग्लिश से घेणे निकलता सीधे इंग्लिश तो क्या करना पड़े पहले टेडी आता टेडी इंग्लिश नहीं करना पड़ा डबल तपाना पड़ा पूरा स्टडी जे ना पूरा चेंजेस करा हा इथे सांगा वाक्याला तुमची वाटत नाही तुला कंटिन्यू थोडीशी रनिंग करायची बरोबर रनिंग वगैरे सायकलिंग असते ती सायकलिंग करायची बरोबर असं बळजबरी कुठेतरी लटकून राहिलं असं नाही करायचं संध्याकाळची गर्द उच्चून रनिंग करायची सायकलिंग करायची आणि तुला असं वाटतंय तू आता किती वर्षाची 10 वर्षाची ठीक आहे अजून तू खूप छोटी आहे डेव्हलपमेंट व्हायला अजून भरपूर वर्ष लागतात जसं 21 वर्ष 25 वर्ष त्या वर्षापर्यंत तुझी हाईट होईल तुझ्या आईवडिलांची हाईट थोडी आहे ना मोठी बस त्या हाईट पर्यंत तुझं टेन्शन घ्यायचं नाही तर बाहेर दाखली का बाहेर दाखली का
मनवर घ्यायचं आणि नाही. सर कसं आहे माहिती का, बरे विद्यार्थ्यांना नाव नाही सांगत की काय करतात, हाईट वाढवण्यासाठी नाशिक जा, पुणे जा, मुंबई जा, ते पॉसिबल आहे का? नाही नाही सर आता आम्ही डॉक्टर हा तेच म्हणतो. हो, मी दुसरा देश पण शिकेल, आपला ही शिकेल राहा. असं काही वेगळं काही तुम्हाला काही बंगाली डॉक्टर नाही नाही, बरे विद्यार्थी काय करतात की नाही, मुंबई नाही. पुणे जा, हाईट वाढवण्यासाठी कसं स्टेरॉइड घेतात, ते नाही नाही चुकीचं चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. स्टेरॉइड आणि ते ड्रोन कट करून त्याला हा, dislocate तेच, करून तेच. थोडंसं वाढवून ते चुकीचं आहे. हा. तुम्ही 100% जी त्याची पॉवर आहे ती तुम्ही ब्रेक करताय, त्याला परत हे करताय, पॉवर जाते. आज नाही तर उद्या तुम्हाला आज वाटेल सिलेक्शन मिळून जाईल, पण 40-50 वर्षानंतर तेच पाहिजे मला म्हणते अरे काय केलं माझ्या. आणि स्टेरॉइड सुद्धा तेच करतात, स्टेरॉइड करतात किडनॅप फेल करतात. आपल्या किडनॅप जॉईंट, आपल्या आजी बाबा या लोक तर हाडं दुखी आणा, मला गुडघा दुखी आणा. याचं कारण काय, एक से जास्त स्टेरॉइडचे इंजेक्शन मारतो ना आपण, त्याच्यामुळे हे हाडं वगैरे दुखत असतात. त्याच्यामुळे तसलं काही प्रकार घ्यायचं नाही. मी नॅचरल पद्धत तुम्हाला सांगितलं ना, कशामध्ये प्रोटीन आहे. आपण थोडं आपल्या बॉडीबद्दल थोडा अभ्यास केला पाहिजे. आता तुम्ही तर लर्निंग फेज आहे, या आता नाही शिकवतं कवा शिकवाय मग म्हणतस मग मी नाही शिकलो, मग मला पोऱ्या शिकली. त्याला काय अर्थ नाही. म्हणजे बरोबर टाकली जेव्हा मन पोऱ्या शिकली, मन कडून काही मिळालं नाही. तो काय म्हणजे तर पोऱ्या शिकली, पण त्याला काय अर्थ नाही. तुम्ही स्वतःहून शिकलं पाहिजे. तुम्ही हो नका हरू नातेवाईकांचा विचार ना करू, कोण काय बोलतोय विचार ना करू, हे काही पाप काही एकदा एकदा सक्सेस झाला ना, हो. एमडी नंबर लागल्यानंतर मला एवढे झाले कोण आले मला माहिती नाही. ठीक आहे. असं काही नाही, त्याच्यामुळे तो विषय सोडवून द्या. मग तो येणी राहणार, तो फोन उचली राहणार, मग देखील राहणार, घरनं बाहेर नाही राहणार. मग काही प्रॉब्लेम आहे त्यांना हे डोक्यावर पडण्यावर, त्याच्यामुळे तो विषय सोडून द्या. एकदा तुमचं एमडी लागलं सगळ्या गोष्ट ओके होऊन जातात. फक्त तुमच्या हातात आता प्रिपरेशन करणं, स्टडी करणं, आणि एवढंच आपण करू शकतो. मी जसं बोलतो 2-4 वर्ष वाचायचे, तुमची लाईफ घडवायची. पुढे चांगली पोर पाहिजे मी, पुढे चांगला पोरग्या पाहिजे मी, तर ते गो बेटी लग्न गो वसमान सांगा. काही खरं नाही बरं का, पडेलच. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, प्रिपरेशन करायचं, काहीतरी दाखवायचं. आणि आज जे बोलताय ना ते मी नाही बोलूगा मेरा बल्ला बोलेगा असं अजून कसं आहे तुमचं, तुम्ही नाही बोलायचं. तुम्ही जे काही सिलेक्ट झाले ना ते ऑटोमॅटिक सर्वांचं तोंड काय करणार आहे. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जे लोक जास्त बोलताय ते लोक तुमच्याकडे येऊन तुमच्या करिअरला राहतील, एकदम भारी राहतील. करेक्ट. आणि सर्वात मोठं वेपन एक सांगतो तुम्हाला, इग्नोर. Ignore. एवढं भारी वेपन आहे ना. आता कुत्रा भुकीला आड नाही करा ना, बिस्किट ठेवाले त्यांना तोंड मग टाका एकदम दुर्लक्ष करायचं. आठवतं का उदाहरण दिलेलं मी? ते उदाहरण माझं नाही Correct. करणार. आणि मी इथे आहे ना, मी सर तुमचे व्हिडिओ पाहिले ना, त्याच्यात एक सिलेक्ट ते मला काही नाव वगैरे माहिती नाही. म्हणजे मी येडा होतो, आती येडाशे आणि कालनी येडाच असू, तसा ऍटिट्यूड पाहिजे. बरोबर करिअर बद्दल झाला. तसा ऍटिट्यूड पाहिजे. काही लेन देन नाही, कोणी काही म्हणू, पण आज सिलेक्ट झाला ना बस त्याच्यात तर बघा आता आपण किती दिवस चालू होतं? म्हणजे आनंदाची बातमी अशी होती, आता बघा मला माझ्या विद्यार्थ्यावर कितपर्यंत विश्वास आहे बरं का. आता 29 पैकी 21 पोरात आर्मीच्या फिजिकलला आहे पेपर पासून 50 पैकी 35 मेरिट घेऊ. आता 21 पोरांचा आता विजय मिरवणूक तर काढणारच मी 100%. तुम्ही असते तर आनंदात भर पडली आमची. ते नक्की ट्राय करू. आहे तर 21 मुलांचा रिझल्ट आहे आता आर्मीचा मार्च मध्ये 20 मार्चला. 100% जर असले जर घरी तरी आम्हाला आणि जर तुम्ही सर आणि यांनी मला काही कधी तुम्ही इझिली काही विचारू शकता. आपला गावला डॉक्टर आहे आमले या घेऊन तुम्ही सिलेक्शन आहे, कधीतरी कोणी नाव काढा नका काढा काही लेन देन नाही, पण भाऊ भाऊ आमले काहीतरी सांगितलं का बा तुमच्या जीवनात तुम्ही ते अप्लाय करा आणि त्याचा काहीतरी रिझल्ट झाला. देवकडे झालं ना पहिले काय नाही झालं बरं. हा नारायणी देवली पण डिमांड आहे आज काटू शाव एकदम चालू टॉप काही नसतं भावा. तुम्हाला तुमचंच प्रिपरेशन करायचंय. देव पण बोले साध्य जो काहीतरी गैर राहणार आणि नुसतं भजी भजी बसका गैरा देव 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 करणारा गैर आहे, पण श्रद्धा ही देवावर पाहिजे, पण ताकद ही आपल्या मनगटात पाहिजे. मी बोललो ना देर इज होप, होप इज स्ट्रॉंगर दॅन फिअर, आणि होप कोण देतो तोच देतो आपल्याला. त्याच्यावर आपण ठेवायचं, पण मेहनत कोणाला करायची आहे आपल्याला. मग करणार ना सर्व? अरे आवाज किंवा करणार ना?
सरांनी खूप चांगल्या प्रकारे मनोरंजन करून तुम्हाला मोटिवेट केलं, त्याबद्दल दोघे सरांचं खूप मनापासून आभार. आणि तुमचं आयुष्य निरोगी असेल एवढ्या पदापर्यंत जाऊनही तुम्ही आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवले सर, त्या बाबतीत खूप मी तुमचा आभारी असेल. आणि आजपर्यंत खूप श्रोते बसले होते, सॉरी आपले गेस्ट आले, सर्वांपेक्षा युनिक आजचं भाषण होतं, मी आनंदाने सांगू शकतो. कारण की का सर बघा, आता बघा प्रत्येक फील्डचे लोक येतात, पण आज MD आणि डॉक्टर फील्डचं पहिले होते तुम्ही आज सर, तर तुम्ही एवढा म्हणजे तुमचं बिझी शेड्यूल करून इथपर्यंत आले बरं का. आणि सरांचे मनापासून आभार. ठीक ओके, बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सरांकडनं घेऊन घ्या, हा. काही आलं की मला टाकत राहायचं. काही अडचणही आली, काही कसल्याबद्दल नाही तर विचारा.